आपल्याला नाही होऊन द्यायची. त्याचं कारण सांग. आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे. किती महिने झाले? 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे. आपलं स्थगित केलेलं आमरण उपोषण आपल्याला परवानगी नाकारली. आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही रुसणार आपण कधी. छगन भुजबळने एवढा दबाव आणला, त्यांना दिली. त्यांना देऊ नये मताचे नाही आपण. याला काय म्हणते? जातीवाद नाही म्हणत काय म्हणते? हे छगन भुजबळच्या मराठ्यांच्या विरोधात दावा सुरू आहे. ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे. सगळ्या मराठ्यांना ओबीसीत दंगल घडवण्याचं, जातीय तीड निर्माण करायचं काम करत असेल तर फक्त एकटा छगन भुजबळ, दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही हटणार आणि कधी हटणार सुद्धा नाही. मी काय चूक करतो मला सरळ सांगा. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतके एक झाला, तुमचे भांडणं करायची तयारी आहे. आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडणं करायची तयारी. मग मला एक सांगा, आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती तयारीत असतो? काही बांधवांचं म्हणणं आहे, मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना, आंतरवाडीतल्या गावकऱ्यांना सांगायचं आहे, सगळ्या ओबीसी बांधवासह मराठ्यांना. तुमचं म्हणणं काय आहे मला नाही माहीत, पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का होईना एक सांगणं माझं आज कर्तव्य होतं मला, म्हणून सांगतो. जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला येतं तिथपर्यंत ऐका, आंतरवाडीतल्या आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्या. तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही, शब्द काढला जाणार नाही. आंतरवाली सुद्धा आणि आंतरवालीच्या बाहेर सुद्धा. फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा. सांगतोय, ऐकायचं तर ऐका, पटलं तर पटवून घ्या, नसन पटायचं तर नका पटवून घ्या. ओबीसीला आरक्षण 1967ला दिलं, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. हे फक्त मी आंतरवाली आणि परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो. ऐका नाही तर नका ऐकू, सांगणं माझं कर्तव्य. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं 1967ला. राहिलेल्या ओबीसींना मिळालं 1990ला. हे झालं तुमचं. आता सांगतो आमचं. 1884 म्हणजे 150 वर्षापूर्वी मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण. तुम्ही आधी, आम्ही आधी. तुम्ही आधी आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ, या गावात 5 एकर जमीन आहे, ती आमची मराठा बांधवाची. पण तुम्ही काय म्हणाला, ती आमची, तुला नाही दिलं. याला एकच भांडण घेतलं म्हणतात का नाही म्हणत. तुमची तुम्हाला राहू द्या. तुमच्या जमिनीला आम्ही हात लावित नाहीत, पण तुम्ही आमची जमीन खाताय, ती आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची, कारण 7/12 आमच्या नावावर. हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा 7/12 तुमच्या नावानं आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने, तरी तुम्ही म्हणता हे घर तो आणि घराच्या बाहेर होईल, म्हणजे ही तुमची झाली दादागिरी. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, कुणबीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कशाच्या आधारावर म्हणतात आमच्या धक्का लावू नका, आमचं ताट खाऊ नका, आमच्या भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे एकमेकाचे. एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालतो करता रामराम घालत जायचे. एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाने एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, ह्या भूमिकेत आपल्याला राहायचं.
आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं आहे, फक्त आम्हाला माहीत नव्हतं ते आहे. आता माहीत झालं. तुम्ही मोठ्या मनात म्हणा त्यांचं जर नोंदी आणल्या त्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणलं असतं. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं यष्टी आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं, म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर यष्टी ते द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतं म्हणलो. तसं तुम्ही खोट्याची कड ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंडीला नेतानाही वडीवडीच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो, मी नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही आवल्यावाला छगन भुजबळ दंगल घडून आणणार आहे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर तर प्रेम करतो, पण जे आंतरवाडीच्या शिवा भावाचे गाव आहेत त्यांच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे आता. मी 10 मिनिटं जास्त बोलणं पण गरज आहे. मी ओळीत येताना, पूर्वी मी ओळीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं सरळ, म्हणजे ओळीतून सरळ नको. आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनचा विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस ओळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग बा लांब ठेवा. ओळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडं जायचं असलं बीडकडं आणि इकडं जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण ओळीतून जात नाही. त्याचं कारण सांगतो, गैरसमज होऊ नये, जातीवाद वाढू नये. वाकडंच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिवभाऊ एक म्हणून. उराव नाचत मी नाही, मला उराव बळच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे. साताड्यावर आला भाऊ आमच्या उरावर चालायला लागला. आपले मन आहे खेड्यात. मी नाही त्या पट्टीत वाढणार मी नाही. तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी बी धडक जाते जाईल, समजून घ्या. मी का नाही जाणार धडक? तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला नाही करायचं. तुम्ही आंदोलन केलं नाही दाखवलं, एकदा नाही दाखवणार मी आयुष्यात नाही. मी मला तर काय कमेंट करायच्या काय टिप्पण्या करायची तुमचा धंदा. तुम्ही मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. त्यांच्या किंवा आपल्या टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी मी आडवून ठेवणे कधीच वागत नाही. पण त्याचा आपल्या गावावर एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा जर आता असं झालं आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजामकालीन सरकारी नोंदी आहे त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावरं चारली तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावरं चारल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमच्या सरकारी नोंदी आहे तुम्ही त्याला विरोध करता. 83 क्रमांकाला ओबीसीचे यादीवर मराठा आणि कुणबी त्याला तुम्ही विरोध करता.
आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्याला तुम्ही विरोध करणार, सातारा संस्थांचं आहे त्याला करणार. कोणची भूमिका ही? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधीच नाराजी असण्याचं कारण, ते ज्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्यांच्या घुसायची काय गरज नाही. हे आंदोलन मराठ्यांचं आहे. अंतरवालीतलं हे सुरू राहणार, कोणी सोबत असला आणि नसला तरी हे सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या, मोठे मन करा, काही चुका पदरात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय, प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले, फक्त जातीसाठी मी अपमान पचवला, गिळला सुद्धा. करू द्या अपमान, कोणी काही बोलतं, कोणी मीडियात बोलतं, कोणी शाजूकपणानं बी बोलतंय. 1.5 दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून न्यायची ते द्यायचं. प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं, लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चाली देत असं. अरे करोडो मराठ्यांच्या हातात त्या आंदोलनामागे ते चाली दे. तू कोण आणि मी कोण? धोरणात राहावा. शेवटी जातीचा प्रश्न आहे, लय उचकू नाही. लय प्रसिद्धीच्या हवासापोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तोडतो, काय बोलतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात विष नाही काढलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे, शेवटी समाज मोठा आहे, लय मोठा आहे. या समाजाचे बरोबरी नाही करू शकत कोणी, इतका मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावावरच्या मराठ्यावर सुद्धा संकट आलंय, अस्तांशाने तर भाषाने. केल्या चुका सोडून द्या, मोकळे व्हा, मोठे मन दाखवा. आम्ही दाखवले, ज्याने आमच्या आयामायला घोडे लावलेत त्यांना सुद्धा आम्ही जवळ केलं. नको जातीचं कारण आहे, कुठं लावून धरतो कोणचा तीर मारायला निघाला, निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी, जातीशी बेमानी नको, समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला. त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणार आहे बाहेर. समाजाच्या विरोधात गेल्यावर, समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघाल, काही मिळणार नाही. शेवटी शून्य असणार आहे. आज असेल पाठीवर हात, आज असेल पाठीवर मायावर फिरायचं, आज असेल शक्ती, पण शेवटी शून्य हातात लागल. सगळ्यात बलाढ्य शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात. ही शक्ती कोणचं सरकार नाही रोखू शकत, कोणचं येऊ द्या. यांनी म्हणून माझं सगळ्यांना सांगणं की झालं गेलं सोडून द्या. गावातल्या लोकांकडे बी कोण आपल्या विरोधात गेलाय ओबीसीचा, कोण मराठ्यांचा गेलाय म्हणून एकमेकाकडं वेगळ्या नजरेनं बघू नका. उद्यापासून पुन्हा प्रेमानं बघायला सुरुवात करा. झाला बदल तर चांगला, नाही झाला तर आपली लढाई आपण लढणारच. त्याला आपला नाविलाज आहे. शेवटी त्याचंच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्यांना, त्याला आपला नाविलाज आहे. पण आपण होऊ द्यायचं नाही, काही झालं तरी नाही होऊ द्यायचं. आता सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा विषय. आपल्या मागण्यात पहिल्यापासून मागच्या पण बाईट काढा. मला दिवस द्यायचा नाही, मी समाजाच्या पुढे गेलेलो नाही, समाज बी माझा नाही. पहिल्या बाईट काढून बघा. आपण पहिल्यापासून म्हणतोय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि 2004चा मराठा आणि कुणबी एक असलेला GR दुरुस्त करा आणि मराठा आणि कुणबी एकाचे सरसकट आरक्षण द्या. हीच मागणी आहे पहिल्या दिवसापासून. 2004चा GR दुरुस्तीसाठी अर्जुन खोतकर साहेब मुंबईत गेले होते. जुन्या आठवणी आणून देतोय तुम्हाला. केला नाही, मान्य केला नाही आपण, ते त्या दुरुस्ती झाली नाही म्हणून. म्हणजे आपली मागणी आहे. काय असतं, दगेखोर सरकार जर असलं
समाजाचे मुर्दे पाडणारं सरकार असलं, समाजाला फसवणारं जर असलं तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालून नाही चालत, 2-3 हत्या ठेवायला लागतात. म्हणून आपण सगळ्या सोयऱ्याच्या मागणीबरोबर मराठा आणि कुणबी एकच ही मागणी केली. हैदराबादचे गॅजेटची केली, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थान गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम धरलेली सगळे सोयऱ्याची. आता त्यात काय ते बैठका नाहीत का, ते पलट्या आणायले बैठका नव्हते. चंद्रकांत पाटील दादा कवाच बैठक केली नाही, एका मी तुतार बघितलं त्याचा. ते म्हणतंय जाऊ द्या, आता 100 देश साहेब म्हणले बोलू नका, जाऊ द्या. ते काय म्हणते दादा, चंद्रकांत दादा म्हणते ती जी अधिसूचना काढली मान्य झाली तवाच माघारी गेली. तुम्ही होता का तिथं? नाही. तुम्हाला त्यातलं काय माहीत आहे का? नाही. आम्ही तिथंही सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही, तुमची तुम्हाला ठेवायची तर ठेवा, अवघड करा. ठीक आहे म्हणजे अवघड करू, आमची ही व्याख्या आम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला दादा. मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घ्यायना. ठीक आहे म्हणजे घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या सोयऱ्याची मागणी, तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. सरकारला एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या, तुमचं सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं. तुम्ही मला खोटं बोलून माझ्या समाजात मला येडं काढता, माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता. तुम्ही मराठ्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या बोलायला लावता. मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी आहे त्याच मागण्यावर ठाम आहे, मागण्या वाढलेल्या नाही. हे मुद्दाम पसरणार अशी मागणी होती, तसंच केलं, असंच केलं. यांचं म्हणणं काय, तुम्ही बी ऐकलेले गिरीश महाजन साहेब होते, हे ज्याची नोंद निघाली ना त्याचा चुलत्या, पुतण्या, काक्या, आजोबाला मिळतंय, हे मला माहिती आहे, 77 मिळतंय पहिल्यापासूनच. आपण म्हणतो सगळ्या स्वऱ्याला ते झाले रक्ताचे नातेवाईक, चुलते, पुतणे, काके. ते काय म्हणतात मला, एकदा इथं गिरीश महाजन ह्याच व्यासपीठावर म्हणले होते. हे काय म्हणले, ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला देतो आपण, चुलते, काके, पुतणे, हेच हे. म्हणलं सगळ्या सोयऱ्याला पाहिजे हो त्याच्या, कारण ज्या मराठ्याची नोंद मिळाली, ज्या मराठ्याची नोंद मिळाली नाही, पण ह्यो कुणबी आहे, ह्यो मराठा आहे, त्याचा पाहुणा आहे, याचा अर्थ ती सोयरा आहे त्याचा गणगोतातला, त्याला द्या. आणि मग म्हणतो ती सोयराच आहे ना, याची नोंद निघाली, ही त्याचा चुलता, ही त्याचा पुतण्या, इथंच झालेले ते. म्हणलं तुमच्या चुलते पुतणे केव्हापासून सोयरे झाले? चुलता पुतना लग्न करते का एकामेकासंग? ही कोणची व्याख्या आहे सोयरीची? इथंच झालेलं आहे. आपण म्हणतो सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्या. त्यांनी जे ज्याच्यासाठी आणले होते की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका, सरसकटला त्यांचं लय दुःखत आहे. इथं जाहीर झालेलं आहे. मी काय खोटं बोलतोय का, काय मी एकटा आहे का, काय मराठा समाजासमोर आहे, मीडियाच्या बांधवासमोर बोललो. काही मराठे, काही अभ्यासक घरी झोपलेले असेल गोधडी, आता बडबड करते. याच्याच माध्यमातून ऐकलं असं नाही, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तो मी काय बोलणं चालू इथं. आणि इथं एवढं झालं, इथं धनंजय मुंडे बसलेले ह्या जागेवर, इथं नारायण कुचे, इथं उदय सामंत साहेब. जागा सांगतोय तुम्हाला, जागाला वाळच मारून ठेवलाय नाही, कोण कोण बसलेला आहे. इथल्या कोपऱ्यात बच्ची कुडू साहेब आहेत, इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहेत, त्यांच्या शेजारी दुसरे न्यायमूर्ती आहेत, त्यांच्या पाठीमागं संतोष यादव आहे, त्यांच्या पाठीमागं याच्यावर टॅबला ओपर ठोन मंगे चिवटे ओपर ठोन. इथं सगळ्या समोर चर्चा चालू आहे, सगळे सोयरेचं पटतंय. आणि शेवटचा 4था शब्द मागे त्या मराठ्यात द्यायचं. तर धनंजय मुंडे म्हणले मागे त्या, तर मागे त्या, जाऊ दे.
आणि त्यांनी कचकुंडवाळा हाणला त्या कुच्याला. कशाला हाणला मला नाही माहिती, त्यांनी कशाला हाणला मला नाही माहिती, त्यांचं दोघालाच माहिती त्यांनी एकामेकाला कशाला हाणला. त्यांचा पहिला काही राग होता का आंदोलनासाठी हाणला मला काय माहीत नाही बघ. त्यांचं ते दोघं विचारते एकामेकाला फोनवर काय असेल. आणि सगळ्या सोयीची इथून ठरलेली गोष्ट आहे. घेतो म्हणले आम्ही ती. न्यायमूर्ती कशासाठी आणले चार तुम्ही, सचिव कशासाठी आणले, पांचाळ सर सुद्धा होते. अरे असा कलेक्टर तर महाराष्ट्राला लागणार नाही. खरं सांगतो, कौतुक नाही करत, खूप कलेक्टर आपला जालना जिल्ह्यात चांगला आहे, खोटं नाही बोलत. जात भीत करू द्या तिकडे, ते कोण काय असं इमानदार माणूस. सगळे इथं बसले होते. अरे एक नाव राहिलं ना, विभागीय आयुक्त साहेब, ते तर मुंबई पोत होते माझं वाशी जो मैं भर गोष्ट ठाणे त्याच गोष्ट ठाणे. हे घेतच नसतील तर तुम्ही असं समजा, माझ्या समाजाच्या लेकराला धोका दिला आणि मी सुद्धा तुमचं लेकरू आहे, आपल्या लेकराला धोका दिला ही भावना ठेवा. त्यांचं ऐकून विखरून जाऊ नका. वाटोळ होईन आपल्या लेकरांचं, पुन्हा लढून पुन्हा मिळू, पण आपल्या व्याख्याप्रमाणेच आपल्याला पाहिजे. जाऊ द्या, एखादा डाव फेल गेला तर गेला. मराठ्यांनी हुशार होईल. आता 50 बारे म्हणायचं नाही, मुंबईला गेलो तर इकडे गेलो तिकडे गेलो का सातत्यानं लढावं लागणार आहे, तेव्हा आपल्याला मिळणार आहे. ते लढतेत, ओबीसीचे नेते सातत्यानं लढतेत म्हणून त्यांच्या जातीला मिळालंय. एकदाच लढलो तर कदरल्यासारखं करायचं नाही. झाली चक्कर तर झाली मुंबईला, काय करता मला फसिल्यावर दुसरी एक काढू. मग ह्या चक्रात मी त्यांचं ऐकलं, माघारी आलो, काय टाकला होते ते लावू द्या मला. दुसऱ्या चक्रात तुम्ही जेव्हा मागे चला म्हणतात तवाची, तुम्ही म्हणले का पाटील तुम्ही आता इथं बसा, इथं गोटा ठोला या गोट्यावर बसा. आम्ही जेव्हा म्हणतो मुंबईतून बाहेर चला तेव्हा मी त्या गोट्यावर खुशाल टेकून झोपतो. पण त्यांनी जर सांगितलं माझ्यावर उलट आले. बघा, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे कारण खूप त्रास व्हायला लागला. तरीही सांगतो, आजचा दिवस आपल्यासाठी लय महत्त्वाचा आहे. यांनी माझ्याविषयी असे डाव टाकतील, कदाचित एखाद्या तुमच्या वेळेस बी टाकतील. मग मी असंच म्हणायचं का तू चुकीचा आहे. माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला दोषी धरण्यापेक्षा मार्ग काढून पुन्हा लढू. छत्रपती शिवराय लढता नाही, एखाद्याच्या 10 पावलं मागे सरकाले. एखाद्या वेळेस तह केला असेल किंवा काय केलं असेल, पुन्हा जोमाने लढले. एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून, मी सैनिकच आहे तुमचा थोडक्यात मुलगाच, पण हटलो नाही, कोणाच्या रुपयाला शिवलो नाही, कोणाच्या चहाला शिवलो नाही, कसलाच लाजणार नाही. आणि मरणाच्या शेवटच्या घाटकामध्ये जी वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण पण तुमच्याशी गद्दारी करणार. यांनी बरोबर हेरलाय, आता डाव टाकलाय. मराठ्याला आरक्षण कसं मिळून द्यायचं नाही. एकीकडून ओबीसीची टोळी उठली वरची आणि एकीकडून सरकारनं सांगायला सुरू केलं. सगळ्या सोयऱ्याची पहिलीच अंमलबजावणी झाली, काय करायची गरज आहे आता. पण नातेवाईकाला पहिलंच दिलेलं आहे. ते चंद्रकांत दादा म्हणले फडणवीस साहेबने मागच दिलंय सगळ्या सोयऱ्याची याची अंमलबजावणी आपल्या नातेवाईकाच्या. मग आम्हाला माहीत नाही कधी दिली म्हणून. एकाची नोंद निघाली की सगळ्यांनी निघत, त्याच्या आजा पंजा चुलता पुतणे काके आत्या सगळ्यांनी निघतं. आम्हाला माहिती. अरे आपलं ठरलंय काय, सगळे सरसकट मागणी आमची. बघा, मागणी बदलली का मग आपली सरसकट. तू म्हणले ते झाले, तू खोट्या भाऊ सरसकट नको, गिरीश महाजनच म्हणले. हा मला जाऊ द्यावं. मग दुसरं काय तर म्हणले सगळे सोयरे. तरी धनंजय मुंडे साहेब चतुरी ते एवढं म्हणे, आयला हे सगळे सोयरे म्हणले
ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या स्वराला म्हणलं एक मराठीत जरी सापडली तर अर्ध्या महाराष्ट्रात येणार आहे. आणि म्हणलं सर सकटलं दुसरं जोडीदार दुसरं काय म्हणून सगळा स्वैरच आहे त्याचा, कारण एका मराठीत अख्ख्या महाराष्ट्रात नातं आहे. आणि म्हणलं मग एकूण एकच झालं. आणि म्हणलं मग ते द्या नाही हे द्या, कोणचं द्या. आता सगळ्या स्वैरात जर तुम्ही फसिलं, उद्या साहेब सुद्धा होती. तुम्ही जर सगळ्या स्वैरात फसवलं, आमची व्याख्या नाही दिली, ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. आमच्या पहिल्याच मागणीवर ठाम आम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र. काय करणार आम्ही? काय चुकीचं केलं? मागण्या वाढल्या नाही, बदलल्या नाही. हैदराबादचं गॅजेट कसं काय येत नाही तुम्ही? आंतरवाडीत आमचे 2 एकर जमीन सापडली 7-12 आहे, कसं काय देत नाहीत तुम्ही? 7-12 देत नाहीत म्हणजे ही तर दादागिरी झाली. त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डावं टाकून हे करणारे, आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच व्याख्याप्रमाणे झाली, आपल्याला मान्य नाही. गुलाल फिलाल उधळायचा नाही. यांनी आपल्या गुलालाचा जर वाचेतला अपमान केला, यांच्यावर गुलाल रुसलाच पाहिजे विधानसभेत. मी शेवटपर्यंत लढतो. आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणारे. त्यांची आता शेवटची फाईट आहे माझ्यासमोर. कारण त्यांनी छगन भुजबळनी पडेल गळेल सळेल बरेच गोळा केले, त्यांनी ती लढून बघणार आहे माझ्यासमोर 100%. सरकार काहीतरी आणणार आहे आता सापडून, येडं वाकडं काही पण येडं वाकडं कळत आहे. कारण माझ्या आई बहिणी बी बसलेल्या आहेत सगळ्या, काही पण सापडून आणणार त्या. आणि आजकाल असे ॲप निघालेत, चालतं चालतं अंगातला शर्ट गळून पडून. खरं आहे का खोटं आहे? त्याच्यामुळे थोडे सावध बिरा. हे काही बनू शकते. मला फक्त मराठ्यांपासून लांब लावायचं. ते खरंच सांगतो मी, त्यांच्या तोंडातला शब्द मी नाही सांगायला पाहिजे सांगतो. ते म्हणते त्याने रंजिश केले, पिठच माग केलंय जरा घेणे आपण, इतके जळले ते मायावर. ते म्हणते याने सगळा चुथडा केलाय. आपल्याला वाटलं होतं बारीक आहे, ऐकन पुढं चालून गोड बोलून देऊ ढकलून दिलं, चॉकलेटा झाला लेमन गोळे फिमन गोळे दिली तर जमलं. पण ते त्याचे लेमन गोळ्यानी मला काय व्हायना, पाची पकडा नाही काही होत. त्यामुळे त्यांच्या ध्यानात आलं याला आता बदनाम करून संपवल्याशिवाय पर्याय. कोण बाजूला गेलं, कोण नाही बाजूला गेलं मायापासून. कोण गेलंय? जेव्हा माया जातीच्या मागणीपासून लांब जातो त्याला मी सोडून देतो. काय वाईट भूमिका मी? तुम्ही शाखा, मी शाखा तो जातीच्या रवणा लापटवणी जातीपाशी. अरे दुसऱ्यापाशी लाचार म्हणून राहण्यापेक्षा, आपले विचार आणि आपली जात दुसऱ्यापाशी घाण ठेवण्यापेक्षा, अरे आपल्या जातीपाशी राहू ना. 4 शादी लुटून लवीन खवळण, काय फरक पडला? उद्या तीच देवापेक्षा मोठं छत्र आपल्यावर धरीन हीच जात. काय गरज पडली कोणाची? आणि काय मिळणार आहे? प्रसिद्धीला आले किती, काय गेले किती, मिळ नाही लागला भाऊ. TV किती दिवस असती, चलती किती दिवस असती. मायावर मी बोलतोय, मैत्री चलती किती दिवस राहिलं. मला काय अशीच मस्ती राहील का आयुष्यभर? मायाच मागा राहते, त्याचा काय भरोसा आहे दादा? हाही तोपर्यंत आपल्या जातीला मिळून द्यायचं, ही भूमिका आपली असली पाहिजे. आपली चलती आहे ना, तोवर जातीला मिळून द्यायचं. कोणचं पोर काय द्या? मराठ्याचं, ओबीसीचं. आता महाज्योतीचे सुद्धा काल पोर आले होते. काही काम सांगू त्या लगेच मंत्र्याला सांगतो करा तेवढं, लागत आहे सोयीला बिचाऱ्यांचं. हाही तोपर्यंत मिळाला पाहिजे या भूमिकेच्यात मी कधीच ओबीसी मराठा म्हणत नाही, कधीच. मग आता यांचे डाव वेगळे वेगळे टाकू शकते, हे बदनाम करू शकते, काही सापडून आणू शकते, टाकणार, बदनाम करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो, तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीचं वाटलं होऊ नये. फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची. कमवून दुसऱ्याला भाषा पाहिजे भाऊ, कमवून ठेवायचं. दुसऱ्याला सांगितलं पटतं आपल्याला, म्हणजे एक मन आहे काहीतरी सोनारानेच कानं टोचले पाहिजे. आपण टोचल्यावर का कळलं कधी का तुला? म्हणतेच का नाही? एक जुनी मन आहे, सोनाराच्याच हाताने कानं टोचल्यावर बरं राहतं. आणि आपण टोचले लोकांना कळलं कधी का तुला? त्याने का कुठं ठोकलाय का हातोडे? आपल्या सुद्धा आपल्या लोकांचं खरं मानायचं शिका ना. कुणीतरी म्हणला तेव्हा नालाय घ्या म्हणून तुम्ही लगेच नालाय. आणि तो सगळ्याचे आपले होते एकामेकाचं फुकट खायला गोड लागत होतं तेव्हा चांगले होते. तुमच्या एका रात्रीत बिघडलं 10 वर्षाचे मित्र तुम्ही,
कशावर तुमचं बिघडलं म्हणून तुम्ही वाईट झाले आणि आधी कसं काय चांगले होते मग? कोणाचं तरी ऐकून आपल्या जातीचं वाटलं होईल असं नको वागायला. तुम्हाला सांगतो ओबीसीच्या अंगावर आपल्याला नाही जायचं, नरड्याला घुसतं नाही जायचं. मग नावीला जे छगन भुजबळाला दंगलच करायचं असेल तर नावीला जे आपण अर्ध्या महाराष्ट्रात आपण एकटेच, आपण लय कट्टर मराठी त्याजवळची हे जे सगळे आपल्या घरात त्याला करायचंच असेल तर त्याजवळचे हे जे सगळं आपल्याजवळ काय चुकीचं बोलतोय मी सांगा, भांडण लावायला लागलो का? अरे तुम्हाला हसून तुम्ही तुमचं खाली सोडून आमचं देऊ नका म्हणताय, हे उपस्त भांडण कसं काय घेताय तुम्ही? आता मला वावर नाही समजा मी धानचवडी जातो म्हणतो हे वावर मग हे दी मला आहे का उपराला भांडण घेण्यात देण्याचं नाही का? दांडक्यानं गुडघे फोडायचे माहिती हणून येतो ना तुमच्या अंतरवालीचं कुणाचं मला वावर नाही राहिला. मी आता जातो इथून का कुणा तरी आहे केंद्राच्या आसपास म्हणतो हेमतलं चालू बाहेर. अरे तुम्ही म्हणताना बोलले लगेच चुलती आपण फोन करता धरामध्ये उलट टांगारले मला हाणायला म्हणणार का नाही रे? काय राव तुमची माणुसकी जिवंत नाही राहिली. आमचं आरक्षण आणि आम्हाला सांगायचे कसले डबडे डुबडे काय वाचा ना अभ्यास वाचे मला सगळं माहिती त्यांना बेजार केलं तो मला सगळं माहिती. आपल्याकडून कायला बोलत म्हणायचं रे? आपल्याला ते आपले विरोधक नाही तर मानायचं की नाही, ते व्यक्त आहे. ते किती पत्ते गोळा करून दे त्याचा बरोबर मधला पत्ता काढितो, त्याची काळजीच नका करू. मी खंबीर आहे. फक्त इथून पुढे सोशल मीडियावर खूप लोक भिडणार आहेत, द्वेष पसरणार आहेत, आरक्षणाच्या बद्दलच्या खोट्या माहित्या पसरणार आहेत. म्हणजे मराठ्याला वाटलं पाहिजे मराठी मागते ते आरक्षण नाही वाटतं हे सांगते ते झिक्का करून, कारण खाली ते नावं टाकी देत मै आमका आमका मै PhD करल्यावर लहान काही बी कुंकडे नावं टाकी देत मै याचा अध्यक्ष मी त्याचा अध्यक्ष. म्हणजे लोकांना थोडं खरं वाटतं. काही खरं नाही यांचं, काही सांगून नाही ऐकत म्हणा तो आम्हाला. कारण शेवटी आता वेळ आली आपलाच बाबड्या म्हणायची नाविलाजी. दुसऱ्याच्या बाबड्या म्हणत ते त्याने तर आपलं बस हागलं पण त्या हे घेऊन चाललंय मांडी तोडून घेऊन चाललंय. त्याच्यापेक्षा आपलाच बरा आहे, त्याला नाविलाज आहे आपला. म्हणून आपल्या पुढं खूप संकट सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा करतात. आपल्या जातीच्या पुढं संकट उभा केले. जातीच्या लोकांना शान व्हा, हुशार राहा, आरक्षण मिळवायचं. कोणीच आपल्या नोंदी रद्द करू शकत नाही. कोणी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून नाही रोखू शकत. एवढंच हे सरकारने पलटी मारल्यामुळे थोडं जास्त लढावं लागलं. मग आता 42 वर्ष नव्हतं, 10 महिन्यात ह्या टोकाला आणलाय आपण. 10 महिन्यात गावाचे गावाने घातले तर आणखी नवी. इमानदार नसतो तर हे देऊ शकलो नसतो, जातीशी प्रामाणिक नसतो तर हे बी मिळू शकलं नसतं. काही का होईना माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे मी काही कोणा थोडंफार खालीच वाटायला लढू लागलोय. मरायला भेलो नाही, कुटुंबावर संकट आलं भेलो नाही, माझ्यावर आलं भेलो नाही, माझ्या अंतरवाल्यावर आलं भेलो नाही, माझ्या मराठ्यांच्या लाखो मराठ्यांच्या पोरावर आलं तरी भेलो नाही, आत्महत्या झाल्या तरी भेलो नाही. मागं सरकवलं नाही, सरकारने जे नाही ते डावं टाकले तरी हटलो नाही. कारण होतं हे मिळणार होतं, हे मिळत आणले आपण. फक्त आपण कमी नाहीये, आपल्याला बरोबरी नाही करायची, त्यांच्यासारखी बरोबरी नाही करायची. ते असलं की हे पाहिजे, हे असलं की ते पाहिजे. मजा बघायच्या आनंदाने, काही करू द्या. जोपर्यंत सहन होते तोपर्यंत आपल्याला नाही वाटत जायचं, नाही जातीवाद होऊ द्यायचं. आणि हे गाव वैयक्तिक अंतरवाली गाव, इथं तर ओबीसी आणि मराठ्यांनी एकमेकाला अजिबात बोलायचं. हे गाव पवित्र झालंय, गाव चांगलं आहे, गाव मोठं आहे. विचार फक्त मोठे ठेवा, दोन्ही जातीची ओबीसी आणि मराठीवर विचार मोठे ठेवा. तुमच्या लेकराला मिळालंय, तुमच्या ताटातला आम्ही घेत नाही, तुमचे भाकर फिकर घेत नाही, आमची तुमच्या आधी 150 वर्षापूर्वीची. हे फक्त मान्य करा. वादळ फादळ काय होत, काहीच होत.
तरी पण शेवटी आपलं गाव आहे, इथं जास्त तणाव नको, जास्त त्रास नको, म्हणून दोन्हींना पण समजून घ्या. जास्तच करत राहिला तर मराठ्यांचाही नाविलाज होतोय विनाकारण. कारण शेवटी आपण एकमेकाला हे गेल्याच्या नंतर सांभाळणार आहे आणि असताना सुद्धा सांभाळणार आहे. गाव हेच महत्त्वाचं आहे, नेता हे महत्त्वाचा नाही. तो लय लांब राहतोय, तिकडं येणार सुद्धा नाही. इकडं जर गोरगरीब मराठ्यांचे गोरगरीब ओबीसीचं जर वाटलं झालं ना, कोणी नाही येणार. म्हणून सगळ्यांनी जर सोयीनं घेतलं, ठीक आडमुठीच्या भूमिकात उतरला, नाविलाज आहे त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, त्याच्यात राहिले प्रामाणिक तर ठीक. जर उलाटली आपल्या पुढं 2 पर्याय, पुन्हा मुंबई, मग माघारी नाही. दुसरा पर्याय ते आपल्यावर उलटले की यांचा टांगा उलटायचा पुरा ठेवायचाच नाही. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायचे का 288 पाडायचे. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं दादा फटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा दागा फटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करता, असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी मिल्याशिवाय बोललेलोच नाही. आणि ज्या वेळेस वाशीत बी ठरलं त्यावेळेस वाशीत सुद्धा अगोदरच्या दिवशी आपण वाशीत गेलो. आता तेवढं सांगा, ध्यानात राहा डबल म्हणून. वाशीला गेलो, पुढं मुंबईत जायचं ठरलं, तिथं प्रस्ताव घेऊन आले. मला आधी सूचना द्या, ही मसुदा आहे याच्यावर नाही. ते म्हणले उद्या देतो, राज्यपालाला भेटावं लागलं. म्हणलं उद्या. आपला मुक्काम आढावा सगळ्याच्या ध्यानात असत. म्हणलं मग आजचा मुक्काम वाशीतच, उद्या मुंबईत जाऊ, तुम्ही नाही दिल्यावर. असं आपलं ठरलं होतं. त्या दिवसाच्या वेळेत आपण तिथून आवाहन केलं होतं, राज्यातले अभ्यासक जेवढे तेवढे या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, कशी व्याख्या व्हायची, काय करायचंय. मुंबईतल्या हायकोर्टातले सगळे वकील, महाराष्ट्रातले समन्वय, आपण 3-3, 4-4 बैठक घेतल्या. ह्या पाठवून 4 वाजेपर्यंत सगळ्याच्या मनाने ठरविलं. आणि नंतर बाहेर येऊन सांगितलेलं आहे, मनाने ठरवलेलं नाही. आता काही वेळ आली किंवा सरकारने तुम्हाला जवळ केलंय म्हणून मला एकट्याला खोटं ठरवू नका, बदमाश होऊ नका, गद्दारीचा शिक्का लागून देऊ नका. तुमचं आमचं पटत नसल नका पटू देऊ, पण खरं बोला जातीसाठी. कारण त्यावेळेस सगळ्यांना विचारून केले, काही सरकारकडून असतील बोलते, नाही असं ठरलंच नव्हतं, आता तू सरकारकडून गेलं, तू कशाला बोलशील आमच्या. आणि हे प्रत्येक नेत्याशी 42 वर्ष झालेलं आहे. सरकारने काम करणाऱ्याला जेऱ्यात काढलेलं आणि समाजानं ते मान्य करायचं नाही. इथून पुढं ते खरेने धरायचे, आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर खरे धरायचे. इथून पुढं झाली एखाद्या अर्धी चूक आमच्याकडून तर सोडून द्या, त्यांच्याकडून झाली तरी सोडून द्या, नव्यानं लढून पुन्हा मिळू. आपल्या मागण्या 4 याच्यावर ठाम आहे. 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लावायचं. शंभूराजे देसाई साहेबांनी तिथं हा मान्य केलेले, ते लिहून नेलेले, तुमच्या समक्ष सांगतो. दुसरं, सातारा संस्थांचं गॅजेट पुरा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पुरा पलीकडचा उत्तर महाराष्ट्रातला, नाशिकचा आणि मुंबईचा राहिलेला पट्टा आरक्षणाचं. हे सरकारी नोंदी आहेत, याला 7-12 म्हणतात आपल्या भाषेत. आपल्या जमिनीवर फक्त कब्जा केलेला, आपल्याला त्या मोकळ्या करायला लावायच्यात. हे करीत नसले तर आपल्याला उठावं लागणार आहे पुन्हा. इतकं सोपं आहे. आणि 83 क्रमांकाला 67ला जे आरक्षण दिलं त्याच्या 83 क्रमांकाला मराठा कुणबी आहे, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे. फक्त तिथं कुणबी आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण अंधारात ठेवायला काही नको. मराठा नाही तिथं, काय कुणबी. कुणबी म्हणजे शेतकरी. बरं, त्या कुणबीला का दिलं तर त्याचा व्यवसाय शेती. बघा, त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्याला दिलं त्या कुणबीला. मग समकक्ष असायला लागतो. समकक्ष म्हणजे कसा, तेवढेव सारखा असायला लागतो. मग आता विदर्भातला मराठा उदाहरणार्थ कुणबी, मराठवाड्यातला कोण आहे, समजा विदर्भात शेती करतोय मराठा, इकडचा मराठवाड्यातला मराठा काय करतोय, का भाटका आणतो समुद्रात, आपण शेतीच करतो ना. का आपल्याकडे समुद्र आहे इथून पलीकडं,
बुलढाण्याची जालन्याची बाउंड्री लागली का पलीकडे जमीन आहे बा शेती करतात पलीकडच्या मराठी इकडे समुद्र फाटी घालतात इकडे मराठी असं काही आहे का? जसं की बागवानाला आरक्षण दिलं माळ्याला दिलं समकक्ष आहे दोघं म्हणजे दोघांचा व्यवसाय सारखा आहे बागवानाचा माळ्याचा म्हणून त्यांना दिलं. मग कुणब्यांचा व्यवसाय शेती आहे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे 83 क्रमांकाला ते आता आधी किती दिली ते मी सांगतो तुम्हाला लगेच म्हणजे तुम्ही हुशार व्हा तुम्हाला बोलायचं मीडियाच्या बांधव संघ आता बस झालं तुम्ही बोलत जा आता जरा सगळेजण 180 जाते घातल्या 1967 ला ओबीसी आरक्षणात त्याच्यानंतर 300 350 घातल्या त्याच्यानंतर मग त्या कशा गावाला घातल्या समजा उदाहरणार्थ या गावातला एक माणूस आरक्षणात गेला बघा तुमचं ध्यान आहे तिकडे आंतरवाडीतल्या एका माणसाला आरक्षण दिलंय फक्त उदाहरणार्थ तारक नाव होतं म्हणून दिलं आता काहीतरी उदाहरण द्यावं लागेल मला तारकला दिलं मग तारकला करून दिलं ते तारक आडनाव आहे बा म्हणून मग बाकीचे तारक आडनाव पुतण्याचे ना चुलताचे ना त्याचा रक्ताच्या याला तुम्ही तो काय मला सांग माझ्या सरकारने या तुम्ही सांगा मला सिद्ध करा मी सिद्ध करून देतो तुम्ही तिकडेच म्हणायचं मराठी एक नाही असं कसं चालत काढायचं मी जाती शहाण आहे असं दाखवायचं काहीतरी करायचं पुन्हा मिळायचा नाही आणि पुढे उडून टाकायचं मला त्यांच्या लेकराचं वाटोळं होऊ देणार सगळ्या मराठ्यांना विनंती आहे शेवटी शांत राहा संयम धरा आंदोलन संपुष्ट बघू ते बघू म्हणतात मग आता नंतर बघू जर दंगल करायची असली त्याला शेर शायरीतून इशारे देतोय तो तलवारीची दंगलीची त्याची तयारी असेल तर सावध राहा बेसावध राहू नका एकही माझा समाज वायाला माणूस वाया जाता कामा नये जसे असतं तसं उत्तर देणार आम्ही सुद्धा जसे असतं तसं उत्तर नाही हटणार मागं सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवावा आम्हाला जातीवाद करायचा नाही जातीय तेढ निर्माण करायचं नाही त्यांनी जरी इथं आमच्यात भांडण लावलं आपलं इतक्या जवळ येऊन तरी आम्हाला करायचं नाही आम्ही होऊ देत नाही त्यांनी 10 शिया दिल्या तरी आम्ही समोरून जाऊ आणि त्यांनी दिल्यासुद्धा तरी आमचा शब्द त्यांना नाही आहे आणि करणारसुद्धा नाही फक्त सगळे एकजूट राहा ते सगळे एक झाले वर मराठ्यांना आरक्षण मिळू देऊ नये म्हणून सामान्य मराठा जरी एक राहिला तरी यांना आरक्षण घेणार आणि यांना पालतं उत्तर केल्याशिवाय सोडित नाही तुम्ही काळजी करू मी याकडा अर्थ काढा मी नाही म्हणलो का मध्ये मी एकटा पडलोय मी ते याकडा अर्थ काढा हे तिकडे गोळा केले ते छगन भुजबळने म्हणलं मग आपले बी एकत्र या ना मराठ्याचे जातीपेक्षा मोठं कोण आहे तुम्ही पण एक या मी एकटा पडलोय असं म्हणजे नेते नाहीत म्हणून एकटा पडलोय ही माझा अर्थ होता त्याने तिसराच अर्थ घातला लगेच एकटा पडलोय अरे 6 कोटी जागा मोडून रस्त्यात चालायला लागलं तरी इंडिकेटर लागायचे
म्हणजे नेत्याच्या फितेच्या जीवावर आरक्षण मिळालं नाही आत्ताच. त्या माझ्या 6 करोड मराठ्याच्या जोरावर मिळाले. इथले ताकद दिले. आता बघा तुम्ही. आणि आपलं लय सोपं आहे. आता शेवटचं सांगतो. हे जितके येणे करतील तितके आपली एक व्हायला लागली. इतकं मजेशीर झालंय छगन भुजबळ. इतकं बेस्ट काम करून जातो आपलं. खरंच ना. जरा आपलं थंड पडलं होतं का नाही थोडं पेरण्या फिरण्याने. तसं थंड नाही. पेरण्या टाकून पळते मराठी आरक्षण म्हणल्यावर. ते थंड नाही. जरा पेरण्यात गुंतले होते. येणे जरा वळ सुरू केली. इकडून गोळा कर, त्याला फोन लाव, हिंगोलीच्या आमदाराला फोन लाव, ती गाड्या पाठवून, ही काढचाल ती पाठवून, ती काढचाल ती पाठवून. नगरातून काही धरून आणले, इकडून धरून आणले, तिकडून धरून आणले. केला रामदा आपल्या शिवा भावातच आपल्या दिलं सुटून गेला रामदाळ करून. तितके मराठी ताकदीने एक झाले. सकाळी म्हणून लवकर निघायचं रे. 3 घंटे लागले मालिक फिर्या. हा बघ मग मराठ्याचा कसा असा. ते गेले करून ते झालं. वर त्यांनी केले एक. त्यांनी वर ओबीसीचे नेते एक केले. मला पत्रकार बांधून सकाळी विचारलं तुमचे फोन यायला लागलेत. म्हणलं हा. त्याला काय खोटं बोलायचं. आपले कपाकप करायला हाईट पण आम्ही सगळं. त्याला भेवायला लागले पाणी देत काय मराठ्या म्हणून. म्हणून ते मी म्हणजे आम्ही हाईटवर कसं तुम्ही म्हणलं की लगेच पुढे येतो तिकडं. झालंय कालपासून सुरू. कुणामुळं त्याच्यामुळं. म्हणजे ते चांगलंच करून जातो. तेव्हा वाईट करून जात नाही. ते चांगलंच करून जातो. मराठी एक करून जातो. आता त्यांनी गुंबळा घातला का मध्ये. हे पुण्याचा तलवारीचा आपल्या 6 जुलैपासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅल्या. अख्खे मराठी कामावर उठून घ्यायला लागले. नुसते मेसेज दिले 6च्या आत कामावर उठायचे. माता मावळ्यासह लाखांना मराठी त्यात येणार आहेत. गेला नाही चांगलं करू. हे थंड पडलं की आपलं थंड पडलं. बरं आहे. मला वाटतं त्याचं चांगलं काम करतो. देऊ चांगलं काम करतो. त्याला कुंकडं चुळून द्यायला. हां त्याला त्याची नियत चांगली नाही म्हणून ते होतं. तू कोणत्या पक्षात जाय रे. तू कोणत्या पक्षात जाय नाशिकवाल्या. तू कोणत्या पक्षात जाय. तू आम्हाला जेव्हा पक्ष राहील ना त्याच्याही विषय नाही येऊन देत आम्ही. त्यांनी लय वाटवळ करा ठरवलं. अहो एवढं धनगर बांधवाचे आपले चांगले संबंध येतं. काय बिघडिले त्यांनी भयानक. तिकडं बसत आहे. मी तरी 4 दिवस आधी म्हणलो होतो मीडियाच्या बांधवाला. त्यांनीच बसलेले आले. बराच आठवत नव्हती. 2-4 दिवसांनी गडबडीत एक पत्रकार असा भेडा डेंजर होता वाटतं देऊ. हां त्यांनी बोलायलाच लावलं. आणि तेव्हा मला 50-12 आपण नाही सोडतो म्हणते. मग लोक आहेत ते मी गेल्यावर सोडायला लावतो. गेला बोलून गेला बोलता बोलता भाजदीशी. म्हणजे हे त्यो घडून आणतो. शिवभाऊचे संबंध खराब करतो. त्यांचं एनटी व्हिजेंटीमध्ये सगळा खेळ पांगून दे. आणि तो मोकळा होईल तिकडे झोपत. त्याला माहीत नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर. लय दुष्परिणाम वाईट होते. त्याला लक्षात येत नाही. जाऊ द्या बाकीचं. माझा तुम्हाला शब्द आहे. सगळ्यांनी 6 जुलैपासून ते 13 जुलैपर्यंतचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील. तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रातील. चौथा टप्पा मुंबईतील. 5वा कोकणातील. आपले सगळे टप्पे होणार आहेत. एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांगतो. एकजुटीनं पुन्हा लेकराच्या बाजूने उभा राहा. लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन बोलायला टाकायचा म्हणजे टाकायचं. काही झालं तरी मागे सरकायचं. मागण्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तरी ही मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम लावून धरायची. कारण ते हक्काच्या नोंदी आहे. ओरिजिनल ते ओरिजिनलच असते. हे सगळ्या सोयऱ्यांचं परत उडून फिरून गेलं तर लफडं आपल्या मागं. त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. ह्या घ्यायलाच लावायच्या. त्याशिवाय आपण हटायचं नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी म्हणजे कायदा तयार करून केलेलं आहे. ह्या पहिल्याच सरकारी नोंदी आहेत आपल्यासाठी. आता आधी सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपेक्षा महत्त्वाचं काय. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे. ही आधी नंतर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी. आता उलट. आधी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आता नाही. आणि आपला लढा नव्यानं सुरू पुन्हा खेळू दे. त्याला काय खेळायचं ते. तुम्ही सगळे एक जीवाने राहताल ना. एक जीवानं सांगा कुणी हटणार नाहीत ना. यांनी आपल्याला धोका दिला तरी, यांनी सरकारने धोका दिला तरी एका जीवन राहणार ना. आयला बघतच मग यांच्याकडे मी. यांना सुट्टी नाही. सगळ्यांना पुन्हा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. गावाची गावं पिंजून काढा.
घराघरातले माता माऊली माणसं जागे करा आणि 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत असली ताकद दाखवा की कधी मराठ्यांच्या वाटावर कोणी नाही आला पाहिजे. एक दिवस सगळ्यांनी कामं बुडा, शेतकरी मराठ्यांनी, मजूर मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, व्यावसायिक मराठा, ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर, ट्रकवरचा, रिक्षावरचा, टेम्पो, सगळ्यांनी, जिपावले, मास्तर लोकांच्या गाड्या सुद्धा याबारी सगळ्या बाहेर काढा. डॉक्टर पुरे, वकील बांधव, उद्योगपती, काय जे असते राजकारणी मराठी हे मा घरवू नका. देण बरं का, हे आपल्या रॅलीत येतात का फार काय देण ठेवा. परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते, गर्दीत लोक आणलेत का बघा. नाही आपल्या बायकात घुसून फोटो टाकीत इतके आणले म्हणून त्याच्यावर बारीक देण ठेवा. आणि हे एक नवीन डाव सुरू केला, ते त्यांच्या नेत्यांना गावात येवा म्हणतील, आपल्याला येऊ नका म्हणतील. नवीन चाल आणली. असा जातीभेद आपण केला नव्हता. आपण सरळ सांगितलं होतं एकाने यायचं नाही, चाल कोणत्याच जातीचा नेत्याने यायचं नाही. हे समाजाने केलं होतं, मी नको म्हणत होतं पण ऐकत नव्हते पोट्टे आपले. पण यांनी फक्त ते म्हणले ओबीसीचे येऊ शकतात गावात, मराठ्यांनी यायचं, मराठा, दलित आणि मुस्लिम. कारण त्यात लिहिलं तसं ओबीसीच्या नेत्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही यायचं नाही. दुसरे कोण राहिले, बामण, मराठा, दलित, मुसलमान एवढेच राहिले नेते. या 4 जातीच्या यायचं नाही समजा गावात, बाकी सगळ्यांनी यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जातीवाद कोण करतं हेही लक्षात येतं. आता आपण बी कोणी टाका, इथून पुढं मराठ्याच्या नेत्याला आपले लोक दुखू नका दुखू. बघून आपण न दुखल्यामुळे आपले बी येतात का भंगारी. तिथून पुढे त्यांना सन्मानाचं स्थान देऊन यायला लागले. म्हणजे आपण काय करायला लागलो ते नेता किती घाण असलं तरी चांगला म्हणते. आपण काय करतो, अरे त्यामुळे येऊन देऊ, त्याचं आडनाव बदलू, आपलं आडनावच बदलून टाकेल त्याचं. आता दम झाला ना थोडा, येतोय का बघा. नाही आल्यावर काय करायचं करा, त्याला आधीच नाही ये म्हणा त्याला. सगळे माणसं घेऊन आमच्यात नको घालू, आमचीच गाडी घरी घालून आमच्यापाशी तो घालतो. केवळ तुझ्यात मुसलमाना खायला खातो जेवण कातड येते धट्टा की तू हे नेत्यावर बरेच देऊ भाव येतात का नका जाऊ, त्याला बघू होते का आपले जातीय. नाही झाले तर आपणच खंबीर आहेत, आपण उलटच चालले. ते तसं नाही करत, ते त्यांच्या नेत्याला जवळ धरायला लागले, जातीला जवळ धरायला लागले आणि आपलं उलटच खेळ चाललाय सगळा. त्यांचा ऐकून करायला लागेल. अरे लय एवढ्यावाला लय अभ्यास घ्या, मोठा साहित्यिक आहे, महासम्राट ज्ञानी, लय ज्ञानी गाजपाण्या देऊ. सगळे मराठी ते काही कुबळ मराठी इकडे खरं सांगतो तेच करतंय. आणि पुन्हा सत्ता पडली तर बस आणि ते पुन्हा त्याला जाऊन का नाही लय खाऊ सांगता नाही देऊ एवढ्याचा ते शिंदे साहेब 40 घेऊन गेलो ते मी तुम्हाला सांगते, आम्हाला कुणी द्या, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. आम्हाला आरक्षण द्या, राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही. हे तुम्हाला सब्जेक्ट घेऊन सांगितलं त्यांना कळा ना. त्याच्यामध्ये तेच चांगला आहे, चांगलं आहे, हे तिकडे पडून होताना पाहताना हो परत म्हणजे काही सांगतात आपल्याला आलं पटेल. मी कोणाला पाडा म्हणलो का, काय लागू करतात मला, मी म्हणलो एवढंच म्हणलो. आज
मानणारे नाही, मग काय करशील मग तू? आता मी त्या मुसलमानाला आरक्षण द्या म्हणलो, काय चूक बोललो मी? बामणाला आरक्षण द्या म्हणलो, काय चूक बोललो? लिंगायतला द्या म्हणलो, लोहरला द्या म्हणलो, कशाच्या आधारावर बोललो? हे कळतंय का? ते काय म्हणतात माहिती आहे? ते छगन भुजबळ ते म्हणताय त्याला म्हणा अभ्यास कर. मला 25 वर्ष झाले, 25 वर्ष झाले वगैरे वगैरे. ते म्हणत कसं असतं, म्हणत असं असतं आणि वगैरे वगैरे. मुसलमानाला 25 वर्षापासून आरक्षण, त्याला म्हणा जरा अभ्यास कर. मला उघडत बोलवतो, चांगला अभ्यास कर आणि मग बोल. मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे वगैरे वगैरे. हे जो वगैरे मला माहिती आहे ना मुसलमानाला आरक्षण नाही. आम्ही शहागडला राहतो, शहागडला बागवान आहे, आम्हाला माहिती त्यांना आरक्षण नाही. मी काय म्हणतो हे ऐक तू, मला माहिती तू पुरा काय बघा नाही, तुला काही सुद्धा नाही. एक कोण हे नेते त्याला देते, त्याला त्यांचेच देते ना, कारण त्याला भरसत नाही आता एका वर्षी विधान परिषदेवर जाईल म्हणून. हे धनगर बांधवाचं एक बी आमदार नाही होणार ना विधान परिषदेला. लय डबडं तोंडाचं बेकार आहे. हेच होईल की शिमा घेईल, त्याला भरसत नाही काय होईल. ते काय करतंय, मी काय सांगितलं, पाशा पटेल मला पुण्यात भेटले. ते म्हणले हो मी आता कुणबी नव्हतो, जरांगे पटेल तुमच्यामुळे मी कुणबी झालो, ओपन मधून मीच उभा राहणार, मुसलमानातून मीच राहणार. ती म्हणतीच बेकार आहे म्हणून बोलायला. ते पाशा पटेल बांबूवाले ते म्हणले ओबीसीतून निघालं तरी मीच उभा, आता ओपन मधून मी, मुसलमानातून मीच, तुमच्यामुळे मला मिळालं. समकक्ष पाहिजे तुम्हाला. मुस्लिमांचा व्यवसाय अमुक अमुक, मुसलमानाचा काय निकष लावला तुम्ही, ह्यो मुसलमान आहे त्यो मुसलमान नाही. जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिलं असं जर तुमचं म्हणणं असलं तर एखाद्या मुसलमानाकडे वावरच नाही म्हणून त्याला तुम्ही बागवान ठरणार नाही किंवा कोणी ठरणार नाही. ती 2 एकर तो वावर त्याला बघतो मुसलमान कसा कसा उठावून दाखवतो. त्याच्याकडे वावर नाही म्हणते गाडी गाडी किती पावळी किती. तुम्ही कसं काय फरक करायला लागले? कोणता तरी ब्राह्मण शेती करत होता म्हणून त्याचं कुणबी निघालंय. नोंदीवर बोलतोय मी, नोंदीवर. कळतंय का तुला काही? 25 वर्षापासून मुसलमान आरक्षण मला माहिती आहे, पण नवीन नोंदी निघाल्यात लोहाराच्या, नवीन नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या, नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्यात. मग त्यांना द्यायचं नाही का? तू खातो एकटाच काय चुकीचं बोलतो मी? मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणून नोंदी निघाल्यात म्हणून म्हणजे तुम्हाला खायला गोड लागलं. आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की मा कोणाकोणाच भांडणं होते, हो दे व्हायचे हो दे चल भांडणं होते. धवशीत का झालं? धवशीत येतात काय? आणि नको नको म्हणतात ते धवशीत येतं, आणि नको नको म्हणतात ते धवशीत येतं. अरे काय आहे का नाही? तुम्हाला असून जर तुम्ही ह्या टोकाला उतरू शकता, आम्हाला नसल्यावर आम्ही कोणत्या टोकाला उतरेल? आपल्याला काय करायचं नाही तुम्हाला सांगतो. जवळ सहन होते सवय करू, त्यात दंगल करायचं तर करू द्या, काय करावं त्याला आपण. पण लेकराच्या आरक्षणापासून एकाने अटक नाही. कळालं तुम्हाला आता आरक्षणाची ताकद आहे? आरक्षणासाठी सगळा ओबीसी नेता एकत्र राहणार याचा अर्थ आरक्षण खूप मोठी गोष्ट आहे. हे मराठी समजून घ्या. गाठेल नका करू, नको बाबा भांडण होतं आरक्षण नको असलं काय बोलतात. त्यांची असून कशात बी तयारी आपल्याला नाही मिळवून देण्यासाठी, आणि ते तर दुसऱ्यासाठीच भांडत आहे, त्यांच्यासाठी नाही भांडत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी ते भांडायला निघाले. मग तर आपला हक्काचा सराव कसं सोडू शकतो? नाही सोडायचं. आपल्याला ते मिळवायचंय. ते फक्त तोंडाने सांगत आहेत. सरकारने त्यांना मीडिया मॅनेज करून दिलाय. ते बोलत आहेत आम्हाला अमुक कळत नाही, आम्हाला तमुक कळत नाही. कळत मला काहीच कळत नाही. मी पुढं जायले. चौथीला 15 वेळेस नापास झालो मी. काय म्हणून नाही तुला? पण 42 वर्षात नोंदी निघत नव्हत्या, त्या काढ्यात नाही तो छातावर बसून. मला लगेच येत नाही, मला इंग्लिश येत नाही, हिंदीचं जमत नाही, मराठी येत नाही मला. तोच शिकली मला. मी पार जायले, तू पायान चलतो, मी टकोऱ्यावर चलतो. मी 7 नालायक माझ्या समाजाचे चांगला वागतो ना. मला काहीच येत नाही बाबा. मी लय बेअकल आहे. काय सांगतो तुला, माझ्या केस सुद्धा मी औषध लावून गेले, केस नव्हते मला. तू म्हणशील तितका जायली मी.
मला एबीसीडी येतात नाही, एक अजून येत नाही. काय म्हणणं तो काहीच येत नाही मला. पण आरक्षण मराठ्यानं दिलं का नाही? आणि मग PhD करून काय तुला लिंबाचं झाडाला पाहिजे तुला? काय उपयोग तू असा PhD केली का तू एखादा संशोधक शास्त्रज्ञ झाला तू मस्त विमान तयार करतो आणि फॅनाचे नट भरताना फॅनच गुंतून बसतो. त्यात मी काय करू? मला काय करायचं तू? ते मध्ये त्याच्या अंगात ताकद नाही, कसला काय दिसतो? तुला काय लग्न करायचं माझ्यासंग? तुला करायचं काय? तू मोजीतच करून मला काही कळणार. मला डॉक्टर मोजायला भेटेल मला. तुला काय करायचं? मी आपला वाळकुंजा असेल नाही, मी आपला कसा असेल, तुला काही घे नाही का? तुला म्हणलं मला एखादा उठून बाथरूमात न्या म्हणून. तुला करायचं काय? तुला शिकत नाही कोणी हे बोलायचं? कोण सांगत तुला? मध्ये मध्ये तुम्हाला गोदाड्यात काय करू? तू काय करत? मी गोदाड्यात काय करू? तूही बघायला मी काय करतो? कसं आहे का त्याला काही हक्क? बरं माझ्या मनाचं बोलतो का मी? उगं खायचं घेतं मला. मग माझं तळ पाहिजे मस्त. कारण मी निभारे, कारण मी साधा माणूस आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी इमानदार आहे. मला खोटं बोललं की जमत नाही. तळ पाहिजे मस्त का तरी हे तरी बोलले नाही. माझ्या आजूबाजूला कसा कच झापितो मी आणला आणि मला करमत बी नाही. नंतर मायापासून लांब जाणारा सुद्धा माहिती आहे. हो मी कचाकच बोलतो पण माया दिला होतो. हा आणि मी अंधारून काड्या करू शकत नाही. करायचं तर समोरासमोर करेल मी. शिया सुद्धा समोर देईल पण मागं सुद्धा शिवी देऊ शकत नाही. मायापासून लांब गेल्या लोकांना सुद्धा माझ्याबद्दल खात्री. पण मी जातीला देव मानतो, त्याच्यामुळे मी कोणाचं ऐकत. आणि एवढंच काही काढी देत म्हटलं ऐकत देत काही मोजी देत काही. पण ते काय करणार आहे? ते काय करतंय? आता तुम्हाला आपण सगळे एक घेऊ. नवीन नाव आणला, सगळे एक आले. आमचे एक आणून बसला. फाटला का नाही? त्याच्या आणायला गेला. त्याच्यात 10-15 हेरमेर जमा केली. पडेल पाडेल इकडे तिकडे. आमचे निवडून आले एकत्र आले. आता कोणी केला डाव? त्यानेच केला का नाही? आता मग त्याने ते केल्यामुळे मी आव्हान केलं या जाऊन सांगतो 17 फोन आले. नावाला काही बरोबर का? 17 फोन आले. ते म्हणले आता जाऊन त्याकडे जाऊ. असे पाड्यातच जमाय समजा आम्ही. ते म्हणले बघ काही बंधारी जाऊन देत आता जातीसाठी. त्यांची जर एवढी तयारी की जातीसाठी मताला मोजायला तयार नाही, ते निवडून यायला मोजायला तयार नाही आणि आरक्षणासाठी जर एवढं करायला तयार आहेत ना, जाऊ दे आता एकदा जातीला देऊ लावू. आम्ही सोबत आहेत. मारा हा का आम्हाला. म्हणजे पहिले कोण होतं? मी आणि तुम्ही. झाला का नाही निबार जोड आणखीन एक? ते बी आपल्यासाठीच निबार माहिती आहेत. आपल्या मराठीत नेते त्यातले 25% तर माझ्यासारखेच आहेत. काही हिंदी येते तर काही येत नाही, तर काही येते पाठीच वाचता येत नाही. समजा ते बी निभार येत. असं सरळ करणार येत नाही. ते येतं माईक हातात घातल्यावर यांच्या हातात माईक आला एकाच बोलते त्यांच्या हातात पडून द्या. एवढ्यावाल्यापेक्षा बेकार शिवशाही येते आपल्याला 4-5 जणांना. आपल्या मराठ्याचे 4-5 नेते इतके बेकार आहेत. याला तरी कागद घेऊन वाचत होता. मी बघितलं त्याला पुण्यात. दिल भर घे को दिल भर गया मैं याद रखा काय मन झाला देऊ. आपले मराठ्याचे काही 4-5 नेते असे त्याला शायरीशिवाय दुसरं काही येतच नाही. तू तर त्याच्या शायरी पुढे टिकूच शकत नाही. बघ मग आता झटके कसे लावतोय मी. तू आहे सांगा. तो याकडे येड्या माथेचे तर आमच्याकडे येड्या माथेचे. तुझ्याकडे हुशार आहे तर आमच्याकडे तो यापेक्षा हुशार आहे. तो जर 500 कोटीचा घोटाळा केला असला तर आमच्याकडे 1000 कोटीचा घोटाळा होईल. तू काळजीच करू नको. तो याकडे दाढी वाढलेले तर आमचे हातात झालेत केस गाडी. तो याकडे धोत्रावाले तर आमची टोपीवाला एवढा निभार आहे का पालता उलटाच करणार तुला. निभार जोडी झाल्या आता गावागावात जिथं नाही तिथं आता आम्ही बी जैन लावले. तो याकडे ज्या चालीचा माणूस आहे त्याच्या दुप्पट चालीचा आमच्याकडे चलून द्या आता. आणि मी महाचालीचा आहे तो यापेक्षा. तू तर काळजीच करू नको. मी तर तो पाठच पुरीणार आहे. तेव्हा इतकं चांगलं करतोय ना लई. आता आपण रॅल्या काढल्या का तेव्हा काढणार. बघा तुम्ही मी आताच सांगतो तुम्हाला.
दमच निघणार नाही त्याला. त्यांनी काढा का आपला पश्चिम महाराष्ट्र आता ढोल नको ते म्हणतात तारीख द्या पाठवून पश्चिम महाराष्ट्र. मला वाटतं पुण्याचे लय मोठे लोक आले ना म्हणजे हे सत्य काही केलं आपले लगेच सुरू होते. ते चांगलं काम करतोय. सरकारला कळत नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला कळत नाही. सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय. पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला लावतो तो छगन भुजबळ. आमच्या परवानग्या नाकारायला लावतो त्यांना द्यायला लावतो. हे सरकारवर येतं देवेंद्र फडणवीसवर आणि शिंदे साहेबांवरती. हे शिंदे साहेबांना कळत नाही तुम्ही बारीक लेकर येतं. मला नाव ठेवता तुम्ही मराठीचे नेते असून आम्हाला सरळ सरळ गाव खेड्यात बोलते तिकडं मराठ्याचे आमदार आहेत मराठ्याचं सरकार आहे तरी तुम्ही आमच्या कामाला येत नाही. तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जातीचे लेकरं किंवा आमचे खुणं पाडायला निघालाय तलवारीची भाषा करायला लागलाय. शेवटचं सांगतो सरकारने स्पष्ट भूमिका द्या. स्पष्ट मराठ्यांचे कुणबीच्या नोंदी आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यावंच लागणार आहे. ठाम बोलावं सरकारनं. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. हे काय करते ते म्हणले का देऊ नका. बरं तुम्हाला लेखी देतो. आपण गेलो का बरं तुम्ही म्हणतात तसं. तुला काय बरं म्हणायचा रोग झालाय का तुला काय झालंय आणि त्याने तुमचं पंचायत व्हायला लागले ना. दुसरा डाव काढला गेले आमचं रक्त ओबीसीच आहे. डीएनएच म्हणजे काय इंग्लिश. आमचं रक्त ओबीसीच आहे. दिलं मराठ्याचं लुटून रक्त बाजूले घ्यायच्या दुऱ्यावर करून. आता म्हणजे पहिले 14च होते आता 26 झाले. मग काय होईल व्हायचं नाही काय होईल. दोष चुका तुम्ही करता मी फक्त खरं बोलतोय. तुम्हाला काही गरज नव्हती ह्या गोष्टी करायच्या तुम्ही करायला लागले. त्याचं आहे का 50 बाऱ्या त्याला धरा. आम्ही म्हणतो तुम्ही ओबीसीला धरा मराठ्याला धरा. खरं आहे ते बोला. सरळ ओबीसीला बोलून घ्या आणि त्यांना सांगा यांच्या शासकीय नोंदी आहे. हैदराबादचं घ्या दे. सातारा संस्थांचं आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. 83 क्रमांकाला कुणबी जाते द्यावा लागेल. तुमच्यापासून ओबीसी लांब जाणार नाही मराठाही लांब जाणार नाही. तुम्ही काय करता निवडून यासाठी ह्या जाती धरता त्या जाती धरता. मी मुसलमानाचा शब्द बोललो का आता मुसलमानाजवळ धरायला सुरू केले. म्हणजे ही शाळा यांची देणार काहीच नाही. पण ह्या बारे ह्या 2-3 जाती अशा पक्क्या झाल्या मराठा दलित मुस्लिम आउटच ही गुलालच नाही आणलं 10-15 वर्ष झाली. ही हाताने ही परिस्थिती उद्भवली. खरं बोला. मी पुन्हा या अंतरवालीतून मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला शंभूराजे देसाई साहेबाला सांगतो तुमच्या शब्दाचा सन्मान केलाय. पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवला. तुम्ही खरं बोला. तुम्ही सरळ सांगा. उगाच मला दोषी ठरवणार मला खोटं ठरवणार आणखी चीड वाढणार. चंद्रकांत पाटील दादा वेगळंच बोलणार दादा आणि ते गिरीश बाप्पू तिकडचे गिरीश बाप्पू खांदेचे ते वेगळंच बोलणार. आता सध्या बोलत नाही. मग तुम्ही काय करणार वेगळं बोलणार. मला येड्यात काढणार मराठ्याचा रोष वाढणार. तुम्हाला वाटत मराठी मला सोडून जाते किंवा कदरून मी मराठ्याला सोडीन. मी तर मराठ्याला सोडीतच नाही. बरं तुम्हाला खाली टेकिणार मी. किती खोटं बोला तुम्ही. हे करण्यापेक्षा मी फडणवीस साहेबाला अंतरवालीतून आज हात जोडून सांगतो. शिंदे साहेबाला सांगतो शंभूराज देसाई साहेबाला सांगतो तुम्ही ठासूनच बोला. त्यांच्या नोंदी आहेत त्यांना द्यावा लागणार आहे. 8 दिवसाच्या आत आम्ही या विषयाचा तुकडाच पाडणार आहे. सरळ सांग. ओबीसीला पटन की जाऊ तिकडे त्यांच्या नोंदी आहेत. हक्काचं द्या त्यांच्या लेकराचं. नसता तुम्ही जर असं घोळ मिळत राहिलात ना तुमच्यापासून ओबीसी बाजू जाते मराठी बाजू जाते तिसरेच निवडून येते ना. तुम्ही म्हणता आता कसं काय व्हाया काय गेले लोक लाल दिवे घेऊन आले तुमचे दिवे गेले घरी बसा लागन ताकीत. मग तिकडं गंगाच्या कडी वा हुशार. मला नका जाऊन देऊ त्या राजकारणात. मी खरं सांगतो मला राजकारणात जाऊन देऊ नका. तुम्ही मला किती बदनाम केलं ना. मला जर तुम्ही बदनाम केलं मग मी कतो भाषण करीन जास्त तुम्हाला पाहिजेच. मग त्या भानगडीत नका पडू. मी मराठ्याला साक्ष ठेवून सांगतो आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही आम्हाला देऊन टाका. आमचे लेकरं मोठे होते नाही तर काही खरं नाही भाऊ. इतके मराठी पेटलेत भयानक. 6 तारखेची तयारी करा. 6 ते 13 आपण आपले जिल्ह्यातले मराठी ठरलेल्या ठिकाणी ताकदीने या.
एकमेकात जागृती करा, शांतता जागृती रॅली काढायची, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून द्यायचं, त्याशिवाय हटायचं नाही. 13 तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती आपण विश्वास ठेवू. कोणालाही उत्तर मी देणार नाही, कोणत्या नेत्यालाही नाही. मी सांगताना सांगितलं उगा ते काल बोललं म्हणून त्याला एकट्याला दिलं, बाकीच्याला मी विरोधक मानत नाही, ना ओबीसीच्या नेत्याला ना धनगर बांधवांच्या नेत्याला मानलं नाही, मानणार नाही. आत्तापर्यंत बरोबर शब्दानं आपण त्यांना उत्तर दिलेलं नाही. मला समाजासाठी मरणाच्या शेवटच्या घटका मोजायची वेळ आली तरी आई बाबा हो मी मोजी, तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. एकजूट कायम ठेवा, एकजूट घटून देऊ नका. आपल्या मराठ्यांच्या लेकराला आपल्याला अधिकारी केलेलं बघायचे, आपले मराठ्यांचे लेकरं मोठे केलेलं बघायचे. मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्यासाठी लढतोय, झुजतोय. पुन्हा एकदा जाहीरपणाने आंतरवलीतून सांगतो, मराठा समाजाचे कोणाचे जर माझ्याकडून मनोदुख घातले तर सोडून द्या. जातीसाठी एकजुटीनं